पंच इशारा करतायत सामना हा 4 षटकांचा असेल. यस, आणि 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. आपण सकाळपासून बघतोय जे नियोजन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन ध्रुवतारा स्पोर्ट्सच्या वतीने होत आहे. कालचा दिवस मला तरी वाटतं की 2-2 षटकांचे सामने झाले होते, कारण की संघ उशिराने दाखल झाले होते. जर तुम्ही वेळेत दाखल झालात आणि व्यवस्थितपणे जर नियोजन करून खेळलात तर निश्चित रूपाने जे प्रत्येक सामन्यात ते प्रेक्षक रसिकांना जास्तीत जास्त षटकांचे बघायला मिळतील. आज सकाळपासून प्रत्येक सामना हा 4 षटकांचा होताना दिसलेला आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना देखील 4 षटकांचा ठेवला जातोय. भरत आणि हरेश हे 2 सलामीवीर मैदानामध्ये श्री सत्यनारायण कोपरी संघाकडनं. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. संघाचा क्रमांक 1चं षटक हाताळण्यासाठी भावेश पंच इशारा करतात. खेळाची सुरुवात होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छाचे. दिवसातील शेवटचा सामना पहिल्या इनिंगला सुरुवात होताना दिसतंय. यावेळेचा चेंडू बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला गेला. एक धाव तर मात्र पळून पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने पळून पूर्ण होत आहे. एक चांगली सुरुवात कोपरी संघाची. हरेश आणि राजेश या जोडी मार्फत उजवाडी डावा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. भावेश एक चतुराईने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. या आधीच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत समोरच्या संघाला रोखण्यामध्ये यश मिळवलं होतं. पुढचा चेंडू भावेशाचा शॉर्ट पेस डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक भावेश या ठिकाणी चांगले यश संपादन करतोय. पहिल्या चेंडूत 2 धावा आल्या आणि त्यानंतर आपण बघतोय हरीश सारख्या फलंदाज बाद तंबत परतला. एक नियोजनपूर्वक खेळ होताना दिसते. चांगलं गेम प्लॅनिंग आखलं गेलंय. अतिशय चांगलं नियोजनबद्ध खेळ आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला बघायला मिळाला. आतापर्यंत दोन्ही संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल आणि खास करून परानगरचा संघ जर आपण बघतोय नवोदित संघ आहे आणि या भागामधून निश्चित रूपाने खेळताना सकाळ सत्र बघितलं. सकाळ सत्रापासून एक आत्मविश्वास घेऊन खेळतोय आणि तो आत्मविश्वास निश्चित रूपाने त्यांच्या कामी येतोय आणि आतापर्यंत आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत हा संघ पोहोचलाय. ही निश्चितच अतिशय कौतुकास्पद बाब म्हणावे लागेल. तर दुसरीकडे आपण बघतोय विरार परिसरातील कोपरी परिसरातील संघ तुम्ही बघताय तो म्हणजे सत्यनारायण कोपरीचा संघ. बरेचसे अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. आपण बघतो राजेश ओगेला बघितलं होतं याआधी. त्यानंतर हरेश बादून तंबत परतला. भरत सारखा त्यांच्याकडे फलंदाज आहे. मात्र काही खेळाडूंची कमतरता नक्कीच त्यांना आज जाणवत असेल, यामध्ये काही शंका नाही. यावेळेस चेंडू सुरू डिलिव्हरी कॉलवर टप्प्याचा चेंडू. जास्तीत जास्त चेंडू जर आपण बघतोय चतुराई पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. कधी चेंडू शॉर्ट पेस ठेवतोय तर कधी गुडलँड स्पॉटवर टाकण्याचा प्रयत्न करतोय, कधी यॉर्कर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करतोय. भावेश हा गोलंदाज आणि अनुभवाची शिदूर नक्कीच त्याच्याकडे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. क्षेत्रक्षण विरेचनामध्ये बघा बदलाव लगेच केला गेला. स्क्वेअर लेग टिप स्क्वेअर लेग मिड विकेट टिप मिड विकेट वाईट स्ट्रॉंग ऑन असं क्षेत्र या ठिकाणी सजवलं गेलं. कारण की क्षेत्रक्षणामध्ये जो बदलाव आणतायत, कारण की डावऱ्याचा फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्याची कुवत आहे राजेशमध्ये. ते आपण या आधीच्या सामन्यामध्ये देखील राजेशला बघितलं होतं. तब्बल 28 धावा वैयक्तिकरित्या ठोकल्या होत्या आपल्या संघासाठी. विचार करतात की कशा चला थोडीशी घाई करा. क्षेत्रक्षण लावत असताना जास्त वेळ वाया जाणार नाही याची जरूर खबरदारी घेतली पाहिजे. भावेश पुढचा चेंडू तर मात्र मोठा फटका खाण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण संत सावध गतीने या खेळाची सुरुवात बघायला मिळाली आपल्याला. धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्या ते म्हणजे 4 धावा, 1 गडी बाद 4 अशी स्थिती. शेवटचे 2 चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. किती धावा देऊन जाईल चेंडू, मात्र चेंडू सीमारेषेच्या आतच राहतोय. फेकी थोडीशी खराब होत आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आणखीन एक धाव मिळेल.
या 3 धावा पळून पूर्ण होत आहेत आणि या 3 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या धावसंख्येवर. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. दुपार सत्रामध्ये बघितलं आपण आक्रमकरित्या फलंदाजी होताना दिसली. मात्र जसं आपण संध्याकाळ सत्रामध्ये वळतोय तसं तसं निश्चित रूपाने हवेची जी गती आहे ती थोडीशी कमी झाली आहे. तर देखील प्रयत्न करत आहेत फलंदाज मोठे फटके खेळण्याचा. भावेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्किंगला सज्ज. त्यांच्या षटकतीला शेवटचा चेंडू असेल. स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण व्यवस्था सजवतोय भावेश. पुढचा चेंडू घेऊन मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅपमधून खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने येतो. 4 धावांसाठी अतिशय चांगला ड्राईव्ह राजेश याच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगली फटकेबाजी राजेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. षटक समाप्त होतंय ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत आपण स्थिती बघतोय 11 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळाली आहे. राजेश आतापर्यंत 5 या धावसंख्येवर खेळतोय. भरत 4 या धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 11 झाली आहे. एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघायला मिळालं कोपरी या संघाची. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि बघूया 18 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारली जाणार आहे. एकीकडे पर्यायनगरचा संघ आपण बघतोय चांगले गोलंदाज असते त्या संघामधूनच आपल्याला दिसून येत आहेत. सॅम याच्याकडे दुसरं षटक सोपवलं जात आहे. या आदित्य षटक आपण बघितलं भावेशनं चांगल्या पद्धतीने हाताळलं. 11 धावसंख्येवर रोखण्यात यश आलं भावेशला. एक गडी देखील बाद केला गेला. चला थोडीशी घाई जरूर करा. सॅम गोलंदाजी मार्किंगला सज्ज होते संघाचं. सॅम गोलंदाजी मार्किंगला सज्ज होतोय. क्रमांक 2 चं षटक घेऊन समोर फलंदाज भरतसाठी दुसऱ्या षटकाची सुरुवात होत आहे. पर्यायनगर संघाकडनं क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. यष्टिरक्षकाला गुंगारा देत यष्टिरक्षकाच्या मागे एक धाव नक्कीच मिळेल. पण फेकी थोडीशी खराब आपल्याला बघायला मिळते. थोडंसं आउटफील्ड खराब आहे. थोडासा विचार नक्कीच करावा लागेल कारण की या अशा आउटफील्डर क्षेत्ररक्षकांना चांगलीच कसरत करावी लागेल चेंडू पकडण्यासाठी आणि सध्या तरी तोच प्रयत्न दिसून येतोय. पुन्हा एकदा सॅम गोलंदाजी मार्किंगला डावरा. त्याचा फलंदाज झाल्यानंतर शतक्षणामध्ये बदलाव लगेच आपल्याला बघायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला चांगले संघ निश्चित रूपाने या मैदानावर खेळताना दिसेल. ध्रुवतारा स्पोर्ट्स टीव्ही आयोजित भव्य दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा. मागील 2 वर्ष आपण बघितलं कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. जसं जसं कोरोनाचं संकट निवळू लागलंय तसतशा या स्पर्धांना देखील सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा देखील सुरू आहेत. प्रीमियर लीगचे सामने सुरू आहेत. टिवरी गावामध्ये देखील आपण बघतोय कैलासोशी काशीनाथ राघव भोईर क्रीडांगण टिवरी या मैदानावर देखील ही स्पर्धा सुरू आहे. दीपेश पाटील आणि भरत पाटील स्मृतिचषक 2022 ही स्पर्धा. अतिशय चांगली गोलंदाजी. बघा एक अनुभव असतो कारण की नेहमी आपण बघतो चाचूक टप्प्यावर गोलंदाजी होताना दिसतंय. ज्या पद्धतीने जर आपण बघतो लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतंय. सॅम याच्याकडे एक लेदर क्रिकेटचा देखील अनुभव आणि त्याच अनुभवाची शिदोरी या ठिकाणी वापरताना दिसतोय. तो म्हणजे सॅम हा गोलंदाज एक थोडीशी दमछाक नक्कीच होत असेल खेळाडूंची कारण की वारंवार क्षेत्ररक्षण थोडंसं बदलावं लागत आहे कारण की डाव्या हाताचा फलंदाज आहे. एकीकडे उजव्या हाताचा फलंदाज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच प्रयत्न असेल कमीत कमी धावामध्ये रोखण्यासाठी. सध्याची जी स्थिती आपण बघतोय तर 13 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे कोपरी या संघाने. जास्त वेळ वाया जातोय ही होता कामा नये. दोन्ही संघासाठी हा सामना फारच महत्त्वाचा आहे. पुढचा चेंडू घेऊन सॅम. तर मात्र अतिशय चांगला ड्राईव्ह आहे. षटकारासाठी 6 धावा भारताच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार. बघा ऑफ साईडच्या दिशेने जबरदस्त पद्धतीने चेंडूला खेळून काढला गेलाय. खबर क्षेत्रामध्ये जबरदस्त फटका बघायला मिळतोय. सीमारेखापार षटकार आणि या षटकाराची धावसंख्या ही वेगाने पुढे सरकली म्हणजे 19 या धावसंख्येवर. एक युटिलिटी क्रिकेटर नक्कीच आपल्याला
बघायला मिळतो भरतच्या रूपानं. संघासाठी चांगली कामगिरी आतापर्यंत बजावलाय भरतने. वन डाऊन मध्ये खेळण्यासाठी आल्यानंतर एक जबरदस्त फटकेबाजी त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी केलाय. सॅम थोडासा विचारत असेल की कशा पद्धतीने पुढचे चेंडू हाताळायचे. 3 चेंडू आतापर्यंत तर हाताळून झालेत, अजून 3 चेंडू येणं बाकी आहे परतसाठी. आता मात्र फुल टॉस दिला रे, नो चेंडू देखील इशारा केला पंचाने आणि आणखीन एक मोठा फटका आणि बिनबाद स्वरूपामध्ये पंच दर्शवतात की हा नो आहे. जास्तच फ्री हिट देखील मिळेल. 1+6 19 ह्या 7 धावा अंकित होत आहेत आणि या 7 धाव्यानिशी संघाची धावसंख्या ही वेगाने पुढे सरकते आहे, ती म्हणजे 26 या धावसंख्येवर. बघा जर तुम्ही संधी द्याल त्याचा पुरेपूर फायदा घेतला जाईल. भरतने पुन्हा एकदा दाखवून दिलाय या स्पर्धेत. आपण बघतोय भरत वैयक्तिकरित्या 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. मुक्त फटका खेळण्याची संधी भरतला आली आहे. पुन्हा आता पुढचा चेंडू भरत साठी, आणखीन एक आक्रमक फटका 6 धावांसाठी आणि षटकारांची हॅट्रिक साधली आहे भरतने यावेळेस. याआधी देखील त्याला संधी चालून आली होती, मात्र यावेळेस पूर्ण केली आहे भरतने. मुक्त फटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय. 42वा षटकार या ठिकाणी बघायला मिळालाय. फलंदाज भरत याच्या बॅटमधून अफलातून फटकेबाजी. याआधी आपण बघत होतो की धावसंख्येला रोखण्याचं काम केलं जात होतं, आता मात्र मोठे फटके येण्यास सुरू झालाय, त्यामुळे थोडासा गोलंदाजांवरचा दबाव आहे तो नक्कीच रूपाने वाढताना दिसतोय. भरत साठी पुढचा चेंडू घेऊन आता मात्र कार्पेटर पद्धतीने चेंडू घेऊन काढला गेला. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक दूर आहे चेंडूपासून, तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा एक खासियत नक्कीच भरतची म्हणावी लागेल. जरी मोठे फटके येत असले तरी देखील एकेरी दुहेरी धावा देखील सोडता कामा नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देण्याचं काम नक्कीच केलं जात आहे. धावसंख्येकडे नजर टाकली, धावा झाल्या 33 धावा झालेल्या आहेत. एक गडी 33 धावा, एक निश्चितच चांगली धावसंख्या आतापर्यंत धावफळकावर लागली आहे कोपरी या संघाची, कारण की दुसरं षटक मार्गस्थ असतानाची ही धावसंख्या आपण बघतोय. अजून एक चेंडू येणं बाकी आहे. बघा छोटीशी चूक तुम्हाला किती महागात पडू शकते. चला लगेच घाई करा प्लीज, विनंती करतो वेळ जास्त घेऊ नका, कारण यानंतर अजून एक डाव कंप्लीट करायचा आणि बॅड लाईटचा सामना कुठल्या संघाला होऊ नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. प्लीज बी फेअर. नेहमीच आपण सूचना करत असतो मनीष, कारण की खेळामध्ये निश्चित रूपाने एकमेकाचं सहकार्य मिळालं, योग्य नियोजन झालं तर निश्चित रूपाने धावा सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या होऊ शकतील. आणि आता आपण बघतोय एका बाजूला फायर म्हणजे ज्या पद्धतीने आक्रमकपणे फलंदाजी होत आहे ती म्हणजेच कोपरी संघाकडनं. एकीकडे आपण बघितलं भरतने सुरुवात केली, आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून राजेश देखील सुरुवात करतोय आणि हे षटक खूपच महागडे षटक पडलं गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. तब्बल 28 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. 39 धावा झालेल्या आहेत संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि जी धावगती आपण जर बघतोय एकंदरीत सन्मानजनक धावसंख्या पहिल्या डावामध्ये उभारायला हवी आहे, तर सध्या स्थितीमध्ये एक चांगलं धावफळक उभारण्यामध्ये कोपरी संघाला यश आलंय असं म्हणायलाही हरकत नाहीये. आणि थोडीशी चर्चा मी टॉसवर करणार आहे कल्पेशजी, कारण या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच परिणानगर संघाने, आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण घेण्याचा जो निर्णय आहे तो मला न पटण्यासारखा आहे, कारण थोड्या वेळानंतर बॅड लाईट येईल आणि आता मात्र पहिल्या 2 षटकामध्ये जवळपास 39 धावांचा एक डोंगर उभा केलेला आहे. त्याचमुळे नाणेफेकीचा फायदा या ठिकाणी कोपरी संघाला झालाय का असं मला वाटते. पण नक्कीच सध्याचं चित्र तर एकंदरीत आपल्याला त्याच पद्धतीने बघायला मिळत आहे. मात्र एक गोष्ट जरूर असेल, थोडासा आत्मविश्वास असेल. सकाळपासूनचे आपण संघ जे आपण बघतोय जवळपास 99% संघ जे आहेत ते नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतात आणि तोच निर्णय पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वीकारला असावा असा एक अंदाज आपण या ठिकाणी वर्तवू शकतोय. बघूया, अजूनही सामना सुरू आहे, अजूनही 2 षटकं सुरू येणं बाकी आहे. रोखलं जाईल का कोपरी संघाला? सध्या तरी कोपरी संघाचे दोन्ही फलंदाज आक्रमकपणे फलंदाजी करतात. यावेळेचा चेंडू आपण बघतोय लेग स्टंप सोडतोय. असे चेंडू देखील या क्षणाला रोखायला हवेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. खरं तर एकीकडे बघतो समोरच्या संघाला रोखायचं आहे, मात्र अवांतरच्या रूपाने जर तुम्ही त्यांना मुभा देत असाल तर नक्कीच रूपाने धावफळ रोखणं हे अशक्य आहे. मोकळीक दिल्यानंतर मात्र त्याचा संधीचा फायदा देखील उचलला जातो आणि खरंच इन फॉर्म आहे भरत, आणि भरतचा फॉर्म पुन्हा एकदा पाहायला मिळेल. स्लॉग मध्ये बॉलला पाठवलंय, बॅकवर्ड केलं रिजन मध्ये, त्या ठिकाणी हवेत उंच उडी घेऊन बॉलला आत ढकललं जात आहे. 2 धावेला तिसऱ्या धावेसाठी परावर्तित करण्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, फक्त 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 वर. 42 धावा झालेल्या आहेत. बघा 2.1 षटक हातात झाला आणि धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचलाय. अतिशय चांगल्या गतीने धावा जमवल्या जात आहेत. प्रयत्न मोठा दिसतात.
मात्र मोठा फटका खेळण्यासाठी फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठलीच चूक होत नाही आहे. भरत याची खेळी समाप्त. खेळी जरी समाप्त झाली असली तरी देखील त्याने त्याचं काम चोखपणे बजावलं आहे आणि या ठिकाणी तंबूचा रस्ता पकडला आहे. एक्झॅक्टली, खूप चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. बघा तुमचा रोल काय आहे खेळपट्टीवर जाताना, तो रोल तुम्हाला किती वेळात पूर्ण करायचा आहे हा अभ्यास देखील गरजेचा आहे. आणि खरं रिस्क होती, जशी फटकेबाजी भरतच्या बॅटमधून तुम्ही पाहिली तर रिस्क होती, पण मात्र रिस्क नाही उचलली तर क्रिकेट खेळण्याची मजा येणार नाही हे ठाऊक आहे भरतला. आणि ती रिस्क उचलताना मात्र त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला गेलेला आहे आणि तो बाद झाला. एकूण 26 धावा करून आणि 42 धावांपैकी 26 धावा भरतच्या आहेत. नाईस बॅटिंग वी कॅन से. हो नक्कीच, कारण की बघा टेनिस क्रिकेट इज अ फास्ट क्रिकेट. कारण की आपण बघतोय कमी षटकांचे सामने आहेत, 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये नियोजन करणार स्वतः सेट होणार इथपर्यंत फारसा वेळ द्यावा लागतो, मात्र तितकासा वेळ नाही आहे. आणि त्यांना माहिती आहे की आल्याबरोबरच आपल्याला सुरुवात करावी लागेल. एखाद दोन मोठे फटके आले तर देखील एक मोठी धावसंख्या, एक आपण खेळण्यायोग्य धावसंख्या समोरच्या संघासमोर उभारू शकतो. आणि त्याच उद्देशानं जी सुरुवात भरतनं केली आणि तीच संघाला निश्चित रूपाने चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं. 42 धावा आतापर्यंत धावफलक चांगल्या स्थितीत बघायला मिळतोय. पुढचा चेंडू, यावेळेचा चेंडू शॉर्ट पेस ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय. भावेश कुठलीच चूक करत नाहीये, अप्रतिम झेल. आणि भावेशचा खास विशेष उल्लेख करावा लागेल, कारण की आतापर्यंत मी क्रिकेटमध्ये बघत आलो एक भावेशला पप्पू या नावाने ओळखलं जात आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर झेलचा विशेष करून त्याचं कौतुक करावं लागेल. अशा अनेक स्पर्धा मी बघितलेत की त्याच्याकडे जर झेल गेला तर निश्चित रूपाने तो सुटणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. आणि आत्ताही आपण तोच प्रयत्न बघितला की निश्चित रूपाने धावत जाऊन एक धावता झेल घेण्याचा एक चांगला प्रयत्न भावेश मार्फत. बघा रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाला खूप जास्त महत्व आहे क्रिकेटमध्ये आणि या षटकामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीचा विसर पडलाय कोपरी संघाला असं स्पष्टपणे जावतोय. जो संघ 2 षटकामध्ये जवळपास 39 धावा बनवतोय पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये समान कालांतर विकेट डाऊन होत आहेत, तर हे यश मला पाहायला मिळते. अजयच्या माध्यमातून चांगला कमबॅक आपल्या संघाला मिळून देतोय. परिहारनगर संघाला 11 धावा करून बाद झालेला आहे राजेश योगे, ज्यासाठी त्याने फक्त 5 बॉल घेतले होते. तर स्ट्राईक रेट चांगला आणि दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी अदा केलेली आहे नो डाऊट. कारण भरतने 26 धावांचं योगदान दिलं, हरीश जो फक्त 2 धावा करून बाद झाला होता आणि आता 11 धावांचं योगदान राहिलंय राजेशचं. तर तिघांनी मात्र जबाबदारीची जाणीव ठेवताना चांगला खेळ दाखवलेला आहे. जे अनुभवी बॅटर आहेत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचे. आणि आता सतीश आणि नमन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात. सिच्युएशन आहे तिसऱ्या षटकात 3 बॉल्स फेकून झाले, धावसंख्या झाली 3 गडी बाद 42. बघा विकेटची हॅट्रिकची संधी जरूर चालून आले. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय, ते गोलंदाज अजयला. बघूया नवीन फलंदाज गेलेत मैदानामध्ये, सतीश आणि नमन हे 2 फलंदाज. अजय पुढचा चेंडू घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला घेऊन काढण्याचं काम केलं गेलं. 1च धाव. आता बघा क्षेत्ररक्षणावर पूर्णपणे लक्ष कॉन्सन्ट्रेट केलंय असं म्हणावं लागेल. ते म्हणजेच परेरा नगर संघाने या आधीचे आपण बघितलं तर आक्रमकता दाखवण्यामध्ये माहीर ठरले होते, ते म्हणजे कोपरी संघाचे फलंदाज. मात्र तदनंतर बघा 2 फलंदाज जशी बाद झालेत, थोडासा आत्मविश्वास क्षेत्ररक्षकांचा देखील वाढलेला दिसतोय. आता आपण बऱ्याच प्रमाणामध्ये रोखण्यामध्ये यश मिळवलंय आणि खरं तर परिस्थिती नियंत्रणात आणलंय अजय या गोलंदाजाने. हवाचा चेंडू हवेमध्ये आहे, मात्र कोणी क्षेत्ररक्षक जवळ नाही आहे. त्याचाच फायदा नक्कीच होईल. या दोन्ही फलंदाजांना 2 धावा तर पूर्ण होत आहेत. तर घाई करण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे, कारण की एक गोष्ट जरूर बघितली असेल की धावपळक चांगल्या गतीने चाललाय. आता मात्र जर घाई केली तर आणखीन गडी बाद होण्याची शक्यता आहे. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. टेम्परामेंट खूप महत्वाचं आहे आणि कल्पेची आपण तेच टेम्परामेंट आता पाहायला मिळते. कुठलीच घाई गडबड केलीच नाही, कारण सेट बॅटर्स मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता कुठेतरी आपल्याला सेट होण्यासाठी वेळ लागेल आणि त्या वेळेचा सदुपयोग करताना सिंगल जबरच्या साने धावफलक हलता ठेवण्याचं काम हे 2 बॅटर्स करतायत. हो नक्कीच. अजय पुढचा चेंडू घेऊन, हा वेळचा चेंडू अक्रॉस जास्तीत जास्त. आणि हल्ली आपण जर बघतोय मनीष जास्तीत जास्त जे फलंदाज असते अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. बऱ्याचदा सुरुवातीचं काही जे क्रिकेट बघितलेलं आहे, सुरुवातीला आपण बघत होतो की सरळ बॅटने एकेरी दुहेरीने अशा पद्धतीची सुरुवात होत होती. मात्र आता आल्यानंतर सरळ अक्रॉस सुरुवात ही आता ह्या टेनिस क्रिकेटमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळत आहे. संघाची धावसंख्येकडे नजर टाकतोय. पुन्हा आपण 46 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद 46, 3 षटकांच्या समाप्तीनंतरची स्थिती. आताची जरी स्थिती बघितली आपण 46 धावा, निश्चित रूपाने एक चांगली धावसंख्या आहे. अजूनही 1 षटक शिल्लक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच 10 ते 12 धावा आणखीन आला तर निश्चित रूपाने 60च्या जवळपास कुठेतरी हे टार्गेट जाऊन पोहोचेल. नाही, अजयचं कौतुक करायला हवं. 7 धावा खर्च करत आहे, 2 विकेट्स मिळाल्या. दोन्ही विकेट्स कोणाच्या, तर जे सेट बॅटर्स होते, जे जास्तीत जास्त धावा बनवू शकत होते त्यांच्या विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहे. आणि आता नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला की 12-15 धावा देखील इनफ असतील. मी तर खूप जास्त असतील, कारण संध्याकाळचं सत्र आहे. दुसऱ्या डावामध्ये अंधुक प्रकाश मैदानावर येईल, दमट वातावरण असेल, त्यामुळेच मला कदाचित जास्त प्रयत्न करावे लागतील चेस करताना परिहारनगर संघाला.
हो नक्कीच. पुन्हा एकदा क्रॉस जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस गोलंदाज थोडेसे हवे होताना दिसत आहेत, कारण की या क्षणाला गोलंदाजांच्या डोक्यात एकच असेल की समोरच्या संघाला आपण कमीत कमी धावामध्ये कसं रोखू शकू. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचलाय. TCP लाईव्ह पूर्णपणे निश्चित रूपाने मैदान कव्हर करताना विविध क्षणचित्र निश्चित रूपाने या स्पर्धेची जी खऱ्या अर्थाने टिपली जात आहे TCP लाईव्ह महेंद्र भगत आणि टीमच्या माध्यमातून. खरोखरच मागील 2 ते 3 वर्षापासून आपण बघतो TCPने एक वेगळं पण निश्चित रूपाने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केलं गेलं आहे, आणि जी गोष्ट नाविन्यपूर्ण करता येईल याकडे महेंद्र भगत यांचा जास्त कल असतो. नाविन्यपूर्ण हा शब्द खूप तुम्ही चांगला उल्लेखित केला आणि तीच नाविन्यपूर्ण फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल फलंदाजांना. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय सध्या तरी. बघा बॅट लक थोडंसं मानावं लागेल, कारण की मैदानाच्या आतमध्ये बांध आहे आणि बांधाराला चेंडू आडतोय अशा पद्धतीने. आणि थोडंसं एक विचार नक्कीच असेल की हा थोडंसं जर आपण विचार एकंदरीत बघितला ऑन साईडच्या दिशेने तर थोडासा उंच सगळाचा परिसर आहे आणि अशा ठिकाणी देखील थोडीशी कसरत करावी लागते. अनेकदा असं होतं की एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होतो, मात्र अचानकपणे चेंडू बांधाराला आडतोय. अशा घटनाही या मैदानावर आपल्याला सातत्यानं सकाळपासून दिसून येत आहेत. ह्या वेळचा चेंडू निश्चित रूपाने चेंडू जातोय. बघूया प्रयत्न केला गेलाय, काय घडलंय, मात्र पंच दर्शवतायत की हा षटकार आहे. 6 धावा. प्रयत्न जरूर चांगला केला होता या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने, मात्र षटकार मिळतोय. आतापर्यंत 44 षटकार या मैदानावर ठोकले गेलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती म्हणजे 54. या धावसंख्येवर 54 रन्स ऑन दी बोर्ड. चांगला धावफळक सजवला गेलाय. 54 एक चांगली फायटिंग टोटल असेल आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि आता फॉर्मात आलेला नमन, ज्याच्या बॅटमधून हा षटकार आला आणि पाहूया या पुढचे 2 बॉल देखील आपल्या नावावर करतोय का नमन. तर मात्र बघा शेवटचा चेंडू वाईट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. अवांतर धाव परशुराम पाटील लगेच आम्हाला दर्शवतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. दोन धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 57. या धावसंख्येवर अजून 1 चेंडू येणं बाकी आहे. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. खरं तर सकाळ सत्रापासून आपण बघत होतो, जबरदस्त सामने बघायला मिळाले. म्हणजे एकंदरीत धावांचा आलेख जो आहे ना तो सकाळपासून वाढताना दिसला. सुरुवातीला लो स्कोरिंग मॅच असं आपण बघितलं, आता नंतर बघितलं दुपार सत्रामध्ये धावसंख्या फुगलेली दिसली. जवळपास 70 पार करण्याचे धावफळक उभारले जात होते. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर 50, 55 ते 60च्या घरामधली धावसंख्या बघायला मिळते आणि सध्याचं चित्र हे कायम राहिलेलं आहे आतापर्यंत. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 59 या धावसंख्येवर. याआधी देखील आपण बघितलं 59 धावा जमवल्या होत्या त्या म्हणजेच कोपरी संघाने, आणि या वेळेस देखील आपण बघतो 59 धावा जमवल्यात आणि 60 धावांचं लक्ष. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. थोडीशी घाई जरूर करा, जास्त वेळ वाया जाणार नाही याचे. तर आपण बघतोय आणखीन एक आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. कालपासून आम्हाला ज्यांनी खरोखरच समालोचनाच्या माध्यमातून एक चांगली साथ दिली, ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी यांनी आयोजित केलेली जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये आमचे मनीष पाटील व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आणि त्यांचंही आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कारण की उद्याच्या दिवसापासून ते दुसऱ्या ठिकाणी स्पर्धेसाठी जाणार आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये ते येणार नाही आहेत. आज ते या ठिकाणी, त्यामुळे निश्चितच आयोजकांच्या वतीनं मान्य श्री प्रवीण भगत उद्योजक पोमण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही मनीष पाटील यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. एक उत्कृष्ट समालोचक, चांगला लेखाजोखा नेहमीच ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात मीरा भाईंदर परिसरातून, आणि खरोखरच त्याने आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देऊन 2 दिवस अतिशय चांगली समालोचनाची धुरा सांभाळली. त्याबद्दल निश्चित रूपाने ध्रुवतारा स्पोर्ट्सच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. अजूनही जर आपण बघतोय 1 डाव बाकी आहे, अजूनही स्पर्धा संपलेली नाही आहे. लक्षात घ्या, सामना सुरू आहे आणि
सुपर 3 मध्ये कुठला संघ दाखल होतोय आजच्या दिवसातून हे देखील पाहणं फार रंजकतेचं ठरणार आहे. 60 धावा परेरा नगरचा संघ पूर्ण करेल का यावर देखील फार लक्ष वेधावं लागणार आहे. आतापर्यंत परेरा नगर संघाने या स्पर्धेतील सर्व उच्चांक धावसंख्या गाठलेली होती ती म्हणजे 75 धावा आणि आता त्यांना 60 धावा पूर्ण करायच्या आहेत चेसिंगमध्ये. त्या पूर्ण होतील का त्याचं बघूया नेमकं काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं विवरण पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे सहकारी मित्र मनीष पाटील यांना. संघर्ष या शब्दाला खूप जास्त महत्व आहे. तुम्ही कुठलंही काम हाती घ्या ते सहजतेने पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ती मजा येत नाही. तर संघर्ष जर चांगला असेल तर तितकाच चांगला विजयोत्सव तुम्हाला साजरा करता येतो. तर पाहूया या ठिकाणी 2 संघ संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि संघर्ष केल्याशिवाय ती गोष्ट आपण मिळवली असं वाटत जर नाहीये. तर आता 24 बॉल्समध्ये 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. प्रति षटकामागे 15 धावा गोळा करावे लागणार आहेत. काही संघाचं कल्पेशी गणित कसं असतं की मी षटकाराच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल म्हणजेच काय 60 धावा पूर्ण करण्यासाठी मला 8 ते 10 षटकार ठोकायचे जेणेकरून माझे 14 धावा असतील. पण काही संघ या ठिकाणी त्या प्रयत्नाचे असतात. पण काही संघ हे मात्र स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर म्हणजे प्रति षटकामागे 15 तर 15-16 धावा मला बनवायच्या याच उद्देशाने खेळत असतात. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. यावेळेस मात्र यस पंचाच्या वतीने नो बॉलची खूण आहे. क्रीजच्या बाहेर बॉल पीच झालेला आहे आणि पंच ते निर्देशित करतात. या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणूनच की काय कुठे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पार्थचा राहिला आणि पहिला बॉल नो बॉल. एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. राजेश ओगे बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईकवर बॅटर असेल पार्थ. स्टेप आउट झाले. ड्राईव्ह करण्याचा अंदाज आहे. बॉल जातो डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावांचा प्रयत्न पूर्ण केला जाईल. चांगली रनिंग मिडल विकेट आणि आज सकाळपासून मी पाहतोय कल्पेशजी की क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील काही संघाचा खूप चांगला राहिला. त्यातल्या त्यात श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचे क्षेत्ररक्षक मात्र कमी वयाचे आहेत पण तरी देखील मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचं पाहायला मिळते. हो नक्कीच सकाळपासून जर आपण बघतोय आणि बरेचशा प्रॅक्टिसमध्ये असलेले हे खेळाडू सातत्यपूर्ण आहेत आणि त्यांचाच खेळ आपल्याला आज बघायला मिळतोय. स्टेप आउट झालेत आणि एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावतो आणि पहिला फलंदाज पार्थ मात्र बाद होतो. सकाळपासून तो पहिल्या क्रमांकावर येताना मात्र बहारदार खेळ करण्यासाठी ओळखला जात होता पण आता मात्र निराशा पदरी पडते आणि पहिला प्राइसलेस विकेट मिळतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला. पहिला फलंदाज बाद होतोय. पार्थ बॅक टू टेक आउट. 3 धावांचं आतापर्यंत धावफलकावर आपण नोंद केलेली आहे आणि अजून 57 धावांची गरज आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवन जातोय आणि टॉस खूप जास्त इम्पॉर्टंट असतो मित्र. म्हणजे जेव्हा क्रिकेटचा खेळ असू द्या किंवा कुठलाही खेळ असू द्या पहिली चाल कोण करेल पहिली चालेवरच मात्र पूर्ण खेळ हा अवलंबून असतो आणि या ठिकाणी पहिली चाल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीने केलेली आहे आणि ती चाल बऱ्यापैकी यशस्वी ठरवली आहे. 59 धावा त्यांनी बनवल्या. 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्या प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत 3 धावाच धावफलक तुम्हाला पाहायला मिळतात आणि जीवन आता जो आजच्या दिवसातला खरंच महत्वपूर्ण फलंदाज राहिलाय परेरा नगर या संघासाठी तो आता स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच आगळे वेगळे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो आणि हात लावेल त्याला सोनं असं म्हणू शकतो आपण कारण तो उलट दिशेने खेळताना देखील तितक्याच प्रतिभेने स्ट्रोक एक्झिक्यूट करतो. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त हवेत बॅट फिरून चालत नाही तर तुमचा बॉल आणि बॅटचं कलेक्शन प्रॉपर वेळेला होणं देखील तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या झाल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 धावा. परेरा नगर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. राजेश ओगे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बघा पुन्हा एकदा स्विच हिट आहे. गॅप मधून बॉल जाईल. डीप पॉइंट सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. काय वेळेतच स्विच करतो स्वतःला बघा ना. आणि खरं तर मी म्हणालो या अगोदर देखील की मला तसं वाटत देखील नाही की हा उजव्याचा बॅटर आहे कारण उजव्याच्या बॅटिंगने खेळताना त्याला जास्त धावा गोळा करता आल्या नाही पण मात्र डावखुरा जेव्हा तो खेळतो स्विच हिट करतोय तेव्हा त्याच्या बॅटमधून 90% स्ट्रोक्स हे कनेक्ट झालेले आहेत आणि त्याच धर्तीवर पुन्हा एकदा तो त्याच फटक्यावर जास्तीत जास्त विश्वास ठेवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 7 वर. हलक्या तरी बॉलला प्लेस केले कव्हर पॉईंट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. हे सेन्सिबल क्रिकेट आहे असं आपण म्हणू शकतो कारण जितका जास्त वेळ तुम्ही खेळपट्टीवर घालवाल तितका चांगला अनुभव त्यांना तुम्हाला मिळणार आहे. या धावांचा पाठलाग करताना तुमचं मनोधैर्य नक्की उंचावलं जाणार आहे आणि त्याचमुळे हा पवित्रा घेतला गेलेला आहे. बॅटरच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकवर दर्शनला पोहोचवलं. दर्शनला देखील आज सकाळपासून चांगला खेळ दाखवलाय. धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. 8 रन्स ऑन बॉल फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर तयार. राजेश ओगे लेफ्ट आर्म राऊंड विकेट दर्शनसाठी.
चांगला बॉल बॉल डिलिव्हरी डिफेन्स केलं जाते लोअर बॅकलेटने बॉल जाईल मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल 2 धावांसाठी प्रयत्न केला जाईल का तर नाही फक्त एकच धाव मिळते एका धावेची वाढ धावसंख्येत पोहोचते 9 वर 9 रन्स ऑन बोर्ड 5 बॉल्स फेकून झालेले आहेत या दुसऱ्या डावातले आणि अजूनही मोठं लक्ष पार करायचंय लेफ्ट आर्म राऊंड विकेट जीवनसाठी ऑन साइडला क्रॉस बेटेड कंट्रोल नव्हता या स्ट्रोक मध्ये बॉल मिड विकेट रिजन मध्ये स्टॉप केला जाईल तोपर्यंत एक धाव मिळते एका धावेची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर जिंकण्यासाठी अजूनही 50 ची गरज आहे आणि बॉल्स असतील 18 बॉल 50 रन्स रिक्वायर्ड टू विन संध्याकाळचा 17 सूर्य नारायण हळू आता आपल्याशी रजा घेत आहेत आणि आज देखील ह्या शेवटचा सामना तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहेत 2 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळते एक आहे नायगावचाच परिरानगर संघ आणि एक आहे विरारचा श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ सकाळपासून दोन्ही संघांनी धावांची लयलूट केलेली आहे आणि आता 2 संघ 10 संघांमधून पुढे आलेले आहेत आणि यातला एक संघ आम्हाला मिळेल जो पोहोचेल सुपर 3 मध्ये काल मात्र ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरीचे सर्व समर्थक नाराज निराश असतील पण मात्र आठवा कित्येक वेळा ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरीने कित्येक स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि कित्येक मिरवणुकीमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात तर एव्हरी डे इज नॉट संडे आणि कित्येक वेळा आम्ही पाहिलंय की घरचं जेव्हा नियोजन असते तेव्हा आपण थोडेसे दबावत असतो आपण पाहुण्यांचा आधार तिथे राखत असतो त्याचमुळे वेळ मिळत नाहीये मैदानाच्या आतमध्ये लक्ष देण्यासाठी आणि त्याचमुळे काल ते फील झालं मला चला पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने उद्या पुन्हा एकदा संधी आहे नाही का ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरीला लेट्स सी ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांना बाजूला सारून एक नवीन सुरुवात घेऊन येईल का ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी बॉलर तयार भरत यावेळेस लेट कट शेवटच्या क्षणी जागा बनवून बॉलला गली रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला पण बॉलचा वेग मात्र जास्त होता नियंत्रण चांगलं ठेवलं होतं या बॉलवर भरतनं आणि त्याचमुळे कनेक्शन प्रॉपर करू शकला नाही बॉल जातोय डॉट चांगली सुरुवात या दुसऱ्या षटकाची भरतच्या माध्यमातून यावेळेस मात्र स्ट्रोक्स बनवलाय जबरदस्त इन्क्रेडिबल स्ट्रोक बॉल जाईल रिले पद्धतीने कॅच कंप्लीट केली जाते क्या बात आहे गुड कॅच ऑफ क्वालिटी कुठेतरी आता हवेच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न केला गेला जीवनच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र रिले पद्धतीचे हे क्षेत्रक्षक पाहायला मिळेल त्या ठिकाणी डिसिजन काय असेल ते आपण पाहूया अजून डिसिजन काय होते ते पाहूया त्या ठिकाणी अजूनही अधिकृत इशारा पंचाच्या वतीने आला नाहीये जर जो इशारा येईल तो आपण नक्कीच पोहोचवणार आहोत प्रेक्षकांपर्यंत दरम्यान हा असेल नशीबवान षटकार त्या ठिकाणी प्रयत्न केले गेले होते पण मात्र तुम्ही त्याचा पाय बघू शकताय सीमारेषेच्या बाहेर जेव्हा तो लँड झाला होता आणि या 6 धावा असणार आम्ही रिप्ले मध्ये देखील चेक केले पण जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत मात्र आम्ही देखील ते घोषित करू शकत नाहीये कारण पंच हे सर्वस्व आहे क्रिकेटमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 पुन्हा एकदा लिडिंग एज भरत पाटील फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट करताना थोडासा चुकला होता पण त्यानंतर शेवटच्या क्षणाला कॅच कलेक्ट केला जातो आणि जीवन मात्र जेलचीच्या स्वरूपात बाद होतोय बसतोय दुसरा आदरा टीम परिरा नगरला चला या ठिकाणी बाद होते फलंदाज तो म्हणजेच जीवन ज्याने 12 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी खेळताना एक गडी बाद 16 धावा बघा अजूनही ट्रॅक चांगला आहे परिरानगर संघाचा कारण बॉल्स फेकून झाले या डावातले एकूण 9 आणि धावफलकावर धावा लागलेल्या 16 धावा आणि अजूनही यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी आहे त्याचमुळे मात्र प्रयत्न करणं मात्र चालू ठेवावं लागेल निरंतरता तुम्हाला ठेवावी लागणार आहे प्रयत्नांची जोड म्हणजेच काय तुम्हाला मोठे स्ट्रोक तुमच्या बॅटमधून खेचावे लागतील आणि आठवावं लागेल की सकाळपासून आपण हे मैदान आपल्या नावावर केलेलं आहे आणि तोच जर आढावा घेतला तर अजून देखील या 15 बॉल्समधील 44 धावांचं जे लक्ष दिलं गेलेलं आहे ते देखील अजूनही अचूकतेने पूर्ण केलं जाऊ शकते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय जो नॉन स्ट्राईक एंडला असेल शशी भरत राईट आर्म राऊंड विकेट लेग स्टिक सोडून जाणारा बॉल आहे पंचाच्या वतीने वाईट बॉल शिकून एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजे 17 या आकड्यावर आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा शेवट नाहीये जोपर्यंत आपण प्रयत्न करणं सोडत नाहीये तर पाहूया अजूनही या सामन्याचा शेवट आला नाहीये अजूनही सामना प्रलंबित आहे अजूनही निर्णय आला नाहीये ऑन साइडला एलिव्हेशन मिळालंय डिस्टन्स नाहीये फुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय क्षेत्रक्षक डीप मधून पुढे येतोय त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल लँड होतोय 2 धावांचा कॉल होता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत सिंगल्स डबल्स खूप महत्वाचे आहेत एकही बॉल डॉट जाता कामा नये याच धर्तीवर खेळावं लागणार आहे
परेरा नगर या संघाला, कारण जितके जास्त डॉट बॉल खेळले जाते तितका जास्त दबाव तुमच्या संघावर वाढत जाईल आणि दबावाला रिलीज करण्यासाठी समान कालांतराने मोठे स्ट्रोक्स येणं देखील तितकंच गरजेचं आहे. क्रिकेटचा हा खेळच आहे असा की जेव्हा तुम्ही चेस डाऊन करता तेव्हा तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लवकरात लवकर मोठे फटके यायला पाहिजे. यामध्ये फुल स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा वाईड स्ट्रेलक रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. जबरदस्त षटकार. रेस इज स्टील ऑन. अजूनही शर्यत संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही असं आपण नेहमीच ऐकलेलं आहे. तर बॉल्स फेकून झाल्यात या षटकातले अजून 5. धावसंख्या 25. आउटसाइड एज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात दर्शन हा महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय आणि तिसरा हातरा बसतोय परेरानगर संघाला धावसंख्या 25 असताना. या गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रत्येकाने आपला रोल अदा करणं आणि रिक्वायर्ड रन रेटच्या 5 धावा फक्त मागे चाललेल्या आहेत, कारण आपण पाहिलं तर धावफलकावर 25 धावा जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 35 धावांची गरज. 12 बॉल 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. जीवनचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं, दर्शनचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं, पण गोलंदाजी करताना मात्र तेच प्रमुख टार्गेट होते राजेश आणि भरतचे आणि त्यांना दोघांना बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत 2 गोलंदाज. आता मात्र गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख अदा केलेली आहे आणि पाहूया 2 गोलंदाज अजूनही यूज करायचे आहेत श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी संघाला. आणि परेरा नगर या संघाचे तुम्हाला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच महेश, जो 5व्या क्रमांकावर खेळणार आहे, जो तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलर महेश आहे, माफ करा, या ठिकाणी बॉलर महेश आहे आणि सागर हा नवीन फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल, जो नॉन स्ट्राईक गेलेला आहे. स्ट्राईकला असणार आहे बॅटर तो म्हणजे शशी. 3 सुरुवातीचे अग्रक्रमाला असलेले फलंदाज मात्र बाद झालेले आहेत. पण मात्र क्रिकेटमध्ये आपण 3 भागामध्ये कुठल्याही संघाला डिवाइड करतो, स्टार्टिंग ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि टेल एंडर. आता मिडल ऑर्डरच्या फलंदाजांची कामगिरी सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. 12 बॉल्स 35 धावांची गरज. राऊंड विकेट, वाईड यॉर्कर. गुड चॉईस, बेटर चॉईस, बेस्ट चॉईस. या ठिकाणी मात्र कुठेतरी आवाक्याच्या बाहेर बॉलला लँड केलं होतं. खरं तर जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटरच्या माध्यमातून. बॉल हलकासा ऑफस्टिकच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग, चांगली सुरुवात या तिसऱ्या षटकाची महेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 11 बॉल्समध्ये आता 35 धावांची गरज आहे. मला तयार महेश, लेफ्ट आर्म, राऊंड विकेट. स्ट्राईकवर बॅटर असेल शशी. शशीचा स्ट्रोक हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मधून पुढे येतोय, कॅच कलेक्ट करतोय आणि शशीच्या खेळीचा सुद्धा अंत होतोय. 4था हादरा बसतोय टीम परेरा नगरला. धावसंख्या 25 असताना 10 बॉल्स मध्ये 35 धावांची गरज. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 10 बॉल्स. खेळताना जर तुम्ही बुद्धिमत्तेचा वापर जास्तीत जास्त केला तर जिंकण्याची शक्यता तुमची वाढत असते आणि या ठिकाणी मात्र आता बुद्धिमत्ता वापरावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. बुद्धिमत्ता आणि ताकद यांचा खूप चांगला मेळ घालावा लागणार आहे. जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल. 10 बॉल 35 धावांची गरज. यावेळेस मात्र इनसाइड एज, चायनीज कट, रुबी कट घेऊन बॉल जातोय शॉर्ट लेग रिजन मध्ये. दरम्यान एक धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. जिंकण्यासाठी 9 बॉल्स 34 धावांची गरज आहे. कुठेतरी टॉस पुन्हा एकदा महत्वपूर्ण भूमिका अदा करणार आहे या सामन्यामध्ये. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलेला आहे आणि आपण पाहिलं की 2 किंवा 3 मोठे स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न केला आणि ते स्ट्रोक्स देखील तितक्याशे लांब खेचू शकले नाहीये. सीमारेषेच्या अगदी पलीकडे जाणार होते. त्याचमुळे हा अभ्यास परेरानगर संघाला करावा लागेल की कुठल्या क्षणाला तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे, तुम्ही सकाळपासून मात्र कुठेतरी विनिंग कॉम्बिनेशन मधून क्षेत्ररक्षण निवडलं होतं, पण मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी घेतला असता तर कदाचित चित्र उलट असू शकलं असतं. पण मात्र तो त्यांच्या संघाचा निर्णय असतो आणि तो निर्णय सार्थ ठरवण्यासाठी त्याचे गोलंदाज देखील तसेच समर्पक होते. पण मात्र कुठेतरी पहिल्यांदा गोलंदाजी करताना गोलंदाज तितकीशी चांगली साथ देऊ शकले नाही या संघाला आणि त्याचमुळे 59 धावांचा डोंगर श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी संघाने उभा केला. त्याचा पाठलाग करताना आपण धावफलकावर धावा लावल्याच 26. यावेळेस आउटसाइड एज बॉल जाईल गलीमध्ये. बॉल स्टॉप करेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, कारण अजूनही क्षेत्ररक्षक पोहोचला नव्हता बॉल पर्यंत. 2ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच
28 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 32ची गरज आहे. 7 बॉल्समध्ये 32 धावा. हळूहळू सामना निसटत चालला आहे का परेरानगर संघाच्या बाजूने, असं मला कुठेतरी जाणवायला लागलंय. कारण चांगलं नियंत्रण या षटकावर आतापर्यंत पाहायला मिळालं बॉलर महेश, ज्याने फक्त खर्च केला या षटकात 3 धावा आणि 1 विकेट मिळवली आहे. तर ही जबाबदारी महत्वाची आहे. आपण कुठल्या स्टेजला आपल्या संघासाठी काम करताय आणि कसं करायचंय तुम्हाला ते काम. हो हो, यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, लॉंग ऑफ क्लिअर होईल, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावाचा षटकार. अजूनही या सामन्यामध्ये आम्ही जिवंत आहोत हेच दर्शवणारा हा उत्तुंग स्ट्रोक. 6ची वर धावसंख्या झाले 34 वर आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 6 बॉल्स 26 धावांची. पराभवाच्या अंधारातून विजयाच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी हातामध्ये मेहनतीची मशाल असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र ती मेहनत करावी लागणार आहे, कारण आता 34 धावा धावपकावर लावल्या गेलेल्या आहेत. 4 गडी बाद परेरानगर संघ आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्समध्ये 26 धावांची गरज. 6 बॉल 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण शोध घेतोय टॉप 3 मध्ये पोहोचणाऱ्या संघाचा आणि 2 दावेदार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. श्री सत्य स्पोर्ट्स कोपरी आणि परेरानगर. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सागर. चांगला बॉल स्लाइटली आउट कडर, चांगला पेस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉल आउटसाइड कट करतोय. कुठेतरी आवाकाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न बॉलला बॅटर पासून. बॉल राहिलेत आता 5 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 26 धावांची. प्रत्येक बॉलवर मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. 5 बॉल 26. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉल स्टॉप करून फेक करेल तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. थ्रो थोडासा अपिश होता, वाईड होता, पण त्या ठिकाणी बॅकअप प्लॅन रेडी असल्या कारणाने फक्त एकच धाव मिळते. आणि आता 4 बॉल्समध्ये 25 धावांची गरज आहे. 4 उत्तुंग षटकार जरी ठोकले तरी देखील विजयी होऊ शकणार नाही परेरानगर संघ. पण मात्र संघर्ष करत राहणं हे तुमचं काम आहे, प्रयत्न करत राहणं तुमचं काम आहे, धावांचा पाठलाग करत राहणं तुमचं काम आहे, शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या आतमध्ये झुंज देणं हे तुमचं काम आहे. तर पाहूया 4 बॉल्समध्ये 25 धावांची गरज असताना कशा पद्धतीने या पुढच्या बॉलचा सामना करतोय बॅटर अजय. चांगला बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा बघा, इनसाइड आउट खेळायचं होतं पण मात्र व्यवस्थित पवित्रा घेता आला नाहीये. बघा, दिवा विजल्यानंतर त्यात तेल टाकून काय उपयोग होत नाही आणि आता कितीही मोठे प्रयत्न केले तरी देखील विजयापर्यंत स्पष्टपणे पोहोचू शकत नाहीये तो म्हणजेच परेरानगर संघ. 3 बॉल्समध्ये 25 धावांची गरज. पुन्हा एकदा आउटकटर बॉलला हवेत खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय पॉइंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडस कमी पडते, त्या ठिकाणी गफलत झाली क्षेत्ररक्षकांची. कोण होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी? सतीश होते. सतीशच्या माध्यमातून ही चूक झाली, पण मात्र कट टू कट मॅच असताना अशा चुका झाल्या तर त्याचं मानसिक नुकसान होताना आपण कित्येक वेळा पाहिलं त्या क्षेत्ररक्षकाचं. बॉल तयार, ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येतोय, स्वीपर कव्हर रिजन मधून पुढे येऊन खूप चांगला कॅच कलेक्ट करतोय आणि आता बॅटर बाद होतोय. बॅक टू डग आउट, फलंदाज बाद. औपचारिकता या शब्दाशी मला खूप जास्त नफरत आहे. क्रिकेटमध्ये मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झुंज झाली पाहिजे, पण आता मला तेच सांगावं असं वाटतंय की औपचारिकता, कारण जवळपास विजयाच्या समीप पोहोचलेला आहे तो म्हणजे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघ. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज जातो तो शैलेश आहे आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे अजय. एका बॉलमध्ये 24 धावांची गरज. जवळपास विजयाचा दरवाजा ठोठावतोय. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघ टॉप 3 मध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. एका बॉलमध्ये 24 ची गरज. चांगली ऑफ ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय आणि त्याला हुलकावणी बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. पराभवाचं अंतर कमी करणारा हा चौकार आणि अशा पद्धतीने जिंकतोय तो म्हणजे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघ. विजयी संघाचं अभिनंदन. टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवला त्याबद्दल परेरानगर संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. सकाळपासून कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिलेला आहे, पण मात्र मला असं वाटतं की टॉस मध्ये निर्णय घेताना थोडीशी चुकामुक झाली आणि त्याचमुळे कुठेतरी या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे भरतला, देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, कारण